नमस्कार, मी ज्योती तुमचं सगळ्यांचं माझ्या ज्योती शिंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, आनंदी जावो, तुम्हाला जे काही हवं आयुष्यामध्ये ते सगळं तुम्हाला मिळो। चला आज ना आपण मी म्हणजे मी माझ्या केसांसाठी, कारण मला केसांसाठी बऱ्यापैकी कॉम्प्लिमेंट मिळते, स्किनसाठी नाही पण केसांसाठी मला बऱ्याच ठिकाणी कॉम्प्लिमेंट मिळते की तुमचे केस खूप छान आहेत, हेल्दी आहेत, शाईन करतात। तर त्याच केसांसाठी मी माझं तेल कसं तयार करते तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी कोणत्या कोणत्या गोष्टी वापरून मी तेल तयार करते, किती दिवस ते आपण स्टोअर करू शकतो, त्याच्यामध्ये काय काय घालायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि खूप छान रिझल्ट आहे त्या तेलाचा आणि खूप काही लागत नाही, आपले जे काही घरी आहे त्याच्यामध्येच आपण ते करू शकतो। तर चला तर मग बघूयात आपण। तर सगळ्यात आधी इथं मी ॲलोवेराचं पॅराशूट ऑइल घेतलं होतं, ते अर्धी वाटी घेतलं होतं आणि त्याच्यानंतरने मी त्याच्यामध्ये हे ऑइल घेतलं होतं, मी पॅराशूटचं ॲलोवेरा। त्याच्यानंतर मेथी दाणा घेतला होता 1 चम्मच आणि गॅस मी अजून चालू केला नाही आहे, कारण मग ते तेल गरम झाले की ते करपतं म्हणून। आणि सगळं मिक्स करून मी चमच्याने हलवून गॅस चालू करणार आहे। त्याच्यानंतरने मी इथं कढीपत्त्याची 1 चम्मच पावडर घेतली होती, मी घरच्या घरीच कढीपत्ता आणून सुकवून बारीक करून त्याची पावडर बनवली होती। आणि इथं मी जास्वंदाची फुलं घेतली होती, मला अजून 2-3 फुलं पाहिजे होती पण मला मिळाली नाही, त्याच्यामुळे 2च फुलं मिळाली मला। आणि ती व्यवस्थित तोडून वगैरे त्याच्यामध्ये टाकायची आणि नंतरने गॅस चालू करायचा आणि चमच्याने जोपर्यंत आपला गॅस चालू तोपर्यंत ते हलवून घ्यायचं। आणि कढीपत्त्याची पावडर टाकल्यामुळे थोडासा तेलाला फेस येतो, पण नंतरनं तेल नॉर्मल झाले की ते होऊन जातं व्यवस्थित। तर अशा प्रकारे आपण तेल सतत जोपर्यंत गॅस चालू आहे आणि गॅस एकदम बारीक फ्लेमवर ठेवायचा की जेणेकरून आपलं तेल जास्त करपायला नको आणि हलवत राहायचं कंटिन्युअसली, कारण आणि जे जायची वगैरे फुलं आहेत ती त्याच्यातला रस वगैरे सगळं त्याच्यामध्ये उतरावं, अशा प्रकारे आपण कंटिन्यू त्याच्यात हलवत राहायचं। 1-2च मिनटं हे गरम करायचं तेल, त्याच्यानंतरनं ते थंड होऊन द्यायचं। तर बघू शकते आपलं तेल इथे थंड झालं, त्याला एक 5 ते 10 मिनटं थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरनं गाळून घ्यायचं। इथं माझ्याकडे खराब गाळणी होती त्याच्यानं मी गाळून घेतले, कारण चहाच्या गाळणीला परत कढीपत्त्याचा वगैरे वास येतो। कांदा मी इथं नाही टाकला आहे, मला कांदा नाही आवडत, कारण हेही खूप छान याचाही रिझल्ट आहे। मी अजून 2 ते 3 वर्ष झाले मी वापरते, खूप दिवसापासून, पण त्याच्या आधी पण हे बरेच दिवस मी वापरत होते। तर याचा रिझल्ट बिना कांद्याचा सुद्धा आपले केस खूप छान ग्रो होतात, बेबी हेअर ग्रो होतात। तर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर त्याचा रिझल्ट होतो। तर एवढंसं तेल माझ्या केसांसाठी पुरेसं आहे, मी एवढंच तेल लावणार आहे, खूप नाही लावणार। आणि हे मी स्टोअर करून ठेवणार आहे, एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे, जे की मी ते नंतरने यूज करू शकते। याच्यामध्ये आपण कॉटन टाकून घ्यायचं आणि कॉटनच्या सहाय्यानेच आपल्याला ते लावायचं आहे तेल। आणि राहिलेलं तेल मी श्रेयसला लावले। तर हे तेल तुम्ही 2 ते 3 तास तुमच्या केसांमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करू शकता। आणि तुम्ही एक रात्र जरी ठेवलं तरी उलट त्याचा रिझल्ट तुम्हाला आपल्याला अजून छान मिळतं। सो असं मी कढीपत्ता, मेथी दाणा आणि जास्वंदीची फुलं तर हे सगळं वापरून मी हे हेअर ऑइल केलेलं आहे। तर ते तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा आणि याचा रिझल्ट खूप छान आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। मला माझा हेअर ऑइलचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन आयडियाज DIY जे की आपण घरच्या घरी गोष्टी वापरून आपण स्किन केअर, हेअर केअर करू शकतो
असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर येत राहतील, तसं प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.